पूर्व हवेलीत एकेकाळी वरदान ठरलेल्या जुन्या कालव्याची अवस्था आपल्याला पाहायला मिळते आणि आपण जर पाहिलं तर हे आस्तरीकरणाचं काम सध्या या ठिकाणी सुरू आहे आणि या आस्तरीकरणाच्या कामाला आता गावकऱ्यांनी विरोध करताना दिसत आहेत। कारण या ठिकाणी जी काही शेतकरी आहे या शेतकऱ्यांना या कालव्यामधून पाणी मिळणार नाही असा जो आरोप जो आहे तो गावकऱ्यांकडून करण्यात येतोय आणि तेच काम थांबवण्यासाठी या ठिकाणी गावकरी आलेले आहेत। आणि आपण जर पाहिलं तर या ठिकाणी असं काम सुरू आहे, मात्र या कामामध्ये मल्चिंग पेपर टाकला जातोय, त्याच्यामुळे इथली जी काही पाणी जे आहे ते झिरपणार नाहीये आणि त्यामुळेच इथल्या शेतकऱ्यांना जे आहे ते पाणी मिळणार नाही। त्याचबरोबर या ठिकाणी नर्सरी आहेत, ते 1,500च्या आसपास या ठिकाणी नर्सऱ्या ज्या आहेत त्या नर्सरीला देखील पाणी मिळणार नाही। त्यामुळे इथला रोजगार जो आहे तो रोजगार देखील बुडणार आहे। आपल्यासोबत या ठिकाणी शेतकरी आहेत, काही व्यावसायिक आहेत आणि ग्रामस्थ आहेत, त्यांच्याकडून या सगळ्यामध्ये का विरोध केला जातो या संदर्भामध्ये आपण बोलणं। नेमका का विरोध आहे तुमचा? आमचा विरोध याच्यासाठी आहे की ह्या कॅनल क्षेत्रामध्ये आमच्या स्थानिक लोकांचं क्षेत्र गेलेलं आहे आणि या ठिकाणी 1,500 लोकांच्या 1,500 ते 2,000 लोकांचं या ठिकाणी नर्सरी व्यवसाय आहे। आज पाहिलं तर शासन दरबारी शेतकऱ्याच्या मुलांना कुठलाही वाव नाही, त्यांना सरकारी नोकऱ्या नाही, पण आज जर शेतकऱ्यांची मुलं आधुनिक पद्धतीने शेती करून जर नर्सरी व्यवसायामध्ये उतरले असतील आणि जर ह्या कॅनल अशा प्रकारे जर त्यांनी आस्तरीकरणाचं जर केलं तर आपण पाहिलं मल्चिंग पेपर त्याच्यावरती 8 ते 10 इंचीचा थर, एक टिपका सुद्धा कॅनलपासून 5 फुटावरती त्या ठिकाणी पर्क्युलेशन होणार नाही। पर्यायी पिण्याच्या पाण्याचे बोर आणि विहीर हे दोन्ही मोकळे होऊन या ठिकाणी पूर्णपणे शेती हा विषय राहणार नाही। मग आमची एकच विनंती आहे आमच्या स्वार्थपडी सर्व ग्रामस्थांच्या वतीने की जर तुम्हाला अशा पद्धतीचं पाणी खालच्या भागामध्ये जर न्यायचं असेल तर आमचा एरिया पूर्णपणे तुम्ही आरझोन करा, जेणेकरून आमच्या मुलांना वेगळा व्यवसाय त्या ठिकाणी करता येईल अशी मी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला विनंती करतो आणि धन्यवाद। सरपंच आहे तुम्ही काय मागणी केली आहे, तुम्ही काय झालं पाहिजे? आस्तरीकरणाला पूर्ण 100% लोकांचा विरोधच आहे आमच्या गावचा आणि साफसफाई वाटलंच तर करा, पण आस्तरीकरणाला पूर्ण विरोधच आहे आमचा। आस्तरीकरणाला विरोध आहे, काय सांगाल? तुमची किती शेती आहे किंवा काय परिणाम होणार आहे या आस्तरीकरणामुळे? आस्तरीकरणामुळे जे पाण्याचं पर्क्युलेशन आहे ते पूर्णपणे थांबणार आहे। ते पाण्याचं पर्क्युलेशन थांबलं तर शेती व्यवसाय पूर्ण अडचणीत येणार आहे। शेती व्यवसाय अडचणीत आला तर उपजीविकेचं साधन पूर्ण बंद पडणार आहे। त्याच्यामुळे आस्तरीकरण हे कायमस्वरूपी झालंच नाही पाहिजे। आपण जर पाहिलं तर काय सांगाल? आमची इंजिनियर झालेली मुलं जर नर्सरी करतात आणि जर त्यांना पाणीच नाही मिळणार आहे भविष्यात, तर मग इंजिनियर झालेली मुलं नर्सरी करतायत, त्यांचा पुढे भविष्यात म्हणजे त्यांचा व्यवसाय सगळंच बंद पडणार आहे। मग त्याच्यामुळे पाणी कमी होणार आहे जर आस्तरीकरण झालं तर, त्याच्यामुळे आस्तरीकरण नाही झालं पाहिजे। या ठिकाणी विरोध होताना दिसतोय, तुम्ही सांगा नेमकं काय या सगळ्यामध्ये काय विरोध आहे, नेमका काय? मला पहिला प्रश्न सरकारला आहे की तुम्ही 6 टीएमसी पाणी मोठ्या कालव्याचं तुम्ही कुणाला दिलं? पुण्याला दिलेलं आहे। ते पुण्याचं पाणी आम्हाला कुठलं दिलं? हे बेबी कॅनलला दिलेलं आहे। मग तुम्ही ते 6 टीएमसीचं पाणी तुम्ही तिकडं पुण्याला वळवलं, मग आम्हाला पाणी कुठलं देणार तुम्ही? 6 टीएमसीचं पाणी त्या हवेलीला आणि दौंडला दिलेलं पाणी, मग आमचं टीएमसीचं पाणी कुठे? आमच्या ज्या जमिनी गेल्यात पानशेतला त्याचं पाण्याचं आम्हाला हे कुठे आहे म्हणा, मोबदला कुठे? काय सांगाल तुम्ही गावकरी म्हणून या सगळ्यामध्ये आता विरोध होताना दिसतोय, तर तुम्ही एक तरुण आहात, याचा परिणाम काय होणार आहे? आता मी सध्या आमच्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून मी काम करतोय। आमच्या सर्व ग्रामस्थांचा या आस्तरीकरणाला पूर्णपणे विरोध आहे। विरोध काय आहे तर आमच्या स्वरतावाडी गावची लोकसंख्या ही 10 ते 12 हजाराच्या घरात आहेत आणि लोकसंख्येच्या मानाने आमच्या गावातील शेतकरी अल्पभूधारक शेतकरी आहे। इथं 10 गुंठ्यांपासून 2 एकरांपर्यंत शेती करणारे शेतकरी आहेत। तर शेतीला बाजारभाव नसल्यामुळं आधुनिक शेती करण्यासाठी लोक आता नर्सरी व्यवसायाकडे वळालेले आहेत आणि आमच्या स्वरतावाडी गावाला एक वासा लाभलेला आहे। आमच्या स्वरतावाडी गावाचं नाव पूर्ण देशभरात नर्सरी हब म्हणून ओळखलं जातं। भविष्यात जर तुम्ही आम्हाला पाणीच दिलं नाही तर आमच्या नर्सरीला पाणी कुठून येणार? असं म्हणतात ना, दरण उशाला कोरड कशाला, असं झालंय। म्हणजे आमच्या शेती शेजारी जर आमच्या जवळून जर कॅनल जात असेल, त्या कॅनलचं आम्हाला एक टिपका सुद्धा पाणी मिळणार नसेल तर आम्ही काय या गोष्टीला आम्ही समर्थन देऊ आस्तरीकरण होण्यासाठी, असं माझं म्हणणं आहे। या स्वरतावाडी गावामध्ये 60% लोकांना जमिनी कमी प्रमाणात आहेत, 10 गुंठ्यांपासून 2 एकरांमध्ये जमिनी आहेत। आताची ग्रॅज्युएट झालेली मुलं ही आता नोकरी, सरकारी नोकरी तर काही मिळतच नाही, त्यामुळं घरची जी शेती असेल थोडीफार आपल्याला जी आलेली, त्या नर्सरी व्यवसाय उभा करून तर ते शेतामध्ये राबत असतील, स्वतःचा व्यवसाय नर्सरी मार्फत उभा करत असतील, तर त्या मुलांनी भविष्यात काय करायचं?
तर त्या मुलांनी जर तुम्हाला पाणी आमच्या जवळ असून आम्हाला देताच आलं नाही तर मग आमचा 100% या गोष्टीला विरोध राहील. असं आता 25/8/2025 रोजी आमच्या गावात आता ग्रामसभा भरली. त्या ग्रामसभेला पूर्ण गावकरी हजर होते. ते संपूर्ण गावाने एकमुखाने या आस्तरणीकरणाला विरोध दर्शवलेला आहे. त्यामुळं 100% काम आम्ही जर ज्यावेळेस आमचं काम सुरू होईल आस्तरणीकरणाचं त्यावेळेस आम्ही हे काम बंद पाडू. आणि त्याच्याही पुढचं जाऊन सांगतो की आमच्या गावाला एक वेगळं एक शोभा निर्माण करणारं लोकसहभागातून गावाने 1 ते 1,500 लोकसहभागातून झाडं लावलेली आहेत. अतिशय सुंदर अशी झाडं झालेली आहेत. ते आता आपण इतर माध्यमांमार्फत आपल्या गावची ओळख सगळ्या गावकऱ्यांना माहित आहे. स्वरताबडीचं काय विषय, स्वरताबडी फाट्यापासून ते ग्रामपंचायत पर्यंत 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. तर संपूर्ण गावामध्ये येता असताना संपूर्ण अशी जंगल जसं असतं त्याप्रमाणे दाट अशी झाडं लावलेली आहेत. तो जो चालणारा माणूस आहे का भर उन्हाळ्यात सुद्धा त्याला एक उन्हाचा कसलाही कण लाभणार नाही. संपूर्ण सावलीमध्ये तो चालतही जाऊ शकतो. तर असं सगळं नंदनवंदन उभं राहिलेलं असेल जर तुम्ही जर आमच्या गावावर अशा प्रकारे हातोडा घालत असाल तर 100% आमचा त्याला विरोध राहील. आमच्या गावाचं तुम्ही जर सौंदर्य खराब करण्याचं तुम्ही जर काम करत असाल तर आमच्या गावाचं विद्रुपीकरण होत असेल तर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून त्याला 100% विरोध करणार आहे. साधारण किती गावांचा या सगळ्यामध्ये विरोध असेल या पूर्व भागात? साधारण जे शेतीवर अवलंबून आहे त्यांचा पूर्णपणे विरोध राहील. पूर्णपणे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ग्रामस्थ जे आक्रमक आहेत आणि जे आस्तरीकरणाचं काम जे आहे ते लवकरात लवकर शासनाने थांबवण्यात यावं आणि इथले जे काही झालेली नुकसान आहे ते या ठिकाणी भरून द्यावे अशी मागणी जी आहे ती ग्रामस्थ करताना दिसतात. कॅमेरा पर्सन दीपक सोनसह सुमित सोनने, लोकमत, सरतोपवाडी.